नमस्कार. एका पालकाने विचारलेला प्रश्न, सर मुलांचं होमवर्कच पूर्ण होत नाही, एक्स्ट्रा अभ्यास कुठून घेणार? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. या गोष्टीतला शिक्षक कोण हेही तुम्हाला कळेल, स्टुडंट कोण, क्लास कोणता हे तुम्हाला कळेल. जनरली एक क्लास सुरू असतो, क्लासरूममध्ये टीचर शिकवत असतात आणि मुलांची घाई असते शिक्षकांना सांगायची, सर आज क्लास लवकर सोडा, कारण आम्हाला शाळेचा होमवर्क करायचा आहे. त्या शिक्षकांना प्रश्न पडतो, असं काय होमवर्क करायचं किंवा मुलं काय करणार आहेत? क्लास वेळेवर सुटतो आणि मुलांची घाई होते. ज्याने होमवर्क कंप्लीट केला आहे त्या मुलांची वही घेण्याची. तुझी वही दे, तू होमवर्क कंप्लीट केलेला आहेस. कुतूहलाने म्हणून ते शिक्षक जवळ जातात. कसला होमवर्क आहे म्हणून विचारतात. तर मुलांना शाळेमध्ये गणितं सोडवायला दिलेली असतात आणि मुलं ती गणितं एका विद्यार्थ्याने सोडवलेली असतात आणि त्यांना कॉपी करत असतात, गणितांचा होमवर्क करत असतात. हे प्रातिनिधिक दृश्य आहे. याच्यातला शिक्षक कोण आहे आणि विद्यार्थी कोण आहेत, क्लास कोणता आहे तुम्हाला कळलंच असेल. बट हे दृश्य प्रातिनिधिक जरी असलं तरी हे तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. ते शाळेमध्ये मिळेल, ते प्रायव्हेट क्लासेसमध्ये मिळेल. होमवर्कच्या नावाखाली आणि असाइनमेंटच्या नावाखाली मुलं फक्त वह्या भरत असतात. गणितं सोडवायला दिलेली असतात. होमवर्कचा अर्थ काय, तर त्या गोष्टीची प्रॅक्टिस करा. पण मुलं काय करतात, गणितांसारखा विषयसुद्धा फक्त उतरवून काढतात. सायन्स, इंग्लिश, हिंदी, मराठी कोणतेही विषय घ्या, ते फक्त उतरवून काढतात. मी सहज एका विद्यार्थ्याला विचारलं पण होतं की तुम्ही जरी मध्ये एखादं मराठी गाणं जरी लिहिलंत ना तरी तुम्हाला ते लाल राईट मार्क्स येईल. कारण मोस्ट ऑफ द टीचर हे फक्त होमवर्क फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करतात. फक्त एक रेड साईन केली जाते, टिक, आणि तुमचं होमवर्क असाइनमेंट कंप्लीट. हे जे काही फक्त मला असं वाटतं ना दाखवण्यासाठी की असाइनमेंट कंप्लीट पाहिजे, ही मुलांची भीती, आम्हाला मार्क्स मिळणार आहेत. आणि शिक्षकांना सुद्धा एक टास्क असतं की मुलांचे असाइनमेंट, कारण पेपर वर्क महत्त्वाचा असतो. हे सगळ्यात मला असं वाटतं ना चुकीचं आहे. आत्ता गव्हर्नमेंटने पण ॲक्च्युली बोर्डने पण केलेलं आहे की मुलांना होमवर्क जास्त देऊ नका, क्लासवर्क जे असेल ते, आणि हे योग्य पण आहे. होमवर्क म्हणजे काय आहे, तर होमवर्क म्हणजे सिम्पली रिवाईज करणं. शाळेमध्ये जे काही झालं आहे त्याची रिवाईज करा, त्याच्यामध्ये मास्टरी घ्या. हे नाही की तुम्ही फक्त ती गोष्ट कॉपी कराल. शाळेमध्ये जर एखादं सबट्रॅक्शन शिकवलं आहे तर होमवर्क म्हणजे काय, तर त्या सबट्रॅक्शन्सला रिवाईज करा. तुम्ही स्ट्रॉंगली त्या गोष्टीला समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण मुलं हे मात्र करत नाही. मग आता पालकांचा इथे रोल खूप महत्त्वाचा आहे. जे होमवर्क आहे, अर्थात होमवर्कचं एक लिमिटेड स्पॅन पाहिजे. मुलं होमवर्क कशी करतात हेही बघणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा अभ्यास करायलाच नको. मला असं वाटतच नाही की एक्स्ट्रा अभ्यास करायला पाहिजे आणि दिवसातले 3-3, 4-4 तास घालवायला पाहिजेत. मुलं शाळेत जातात, मुलं शाळेमध्ये 5 ते 6 तास शिकतात, मग तेही तिथे शिकतातच. मग वेगळी गोष्ट काय, एक्स्ट्रा अभ्यास म्हणजे काय, तर फक्त शाळेमध्ये झालेली गोष्ट रिवाईज करणं गरजेची आहे. दुसरी गोष्ट, त्या गोष्टीला ॲडिशनल तुम्ही जर काही एक्स्ट्रा शिकू शकत असाल तर तो आहे एक्स्ट्रा अभ्यास. जसं की शाळेमध्ये भलेही सबट्रॅक्शन शिकवत असेल, ॲडिशन, तुम्ही त्याला त्याच्यामध्ये आणखीन काही डेव्हलपमेंट होतील का, अलॉंग विथ तो पुढे जाईल का. इंग्रजी आहे, शाळेमध्ये पुस्तकी शिकवतातच, पण त्याच्यासोबत त्याची भाषा इम्प्रूव्ह होईल का, त्याला स्वतःचं इंग्रजी येईल का, त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा जर कुठे क्लास लावला असेल तर इट्स ओके. पण मला असं वाटतं ना, कंप्लीट एक फुल पॅकेज आपल्याला हवा असतो की मुलगा सकाळी 7 वाजता उठला ते झोपेपर्यंत त्याला एंगेज ठेवायचं असतं. सो एंगेज ठेवलं म्हणजे मुलांची डेव्हलपमेंट झाली असं नाही आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटी स्थिर त्याने त्याच्या पण गोष्टींचा विचार करायला पाहिजे. असं म्हटलं जातं ना की जगातले बरेचसे शोध जे आहेत ना हे शांततेच्या काळात लागलेले आहेत. जेव्हा तुम्ही विचार करणं सोडून देता आणि शांतपणे राहता ना, त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुटतातसुद्धा. उलट तुम्ही बिझी करून ठेवलं तर एक रोबोटिक पॅटर्न तयार होईल की असं इथे करायचं, मग इथून त्या क्लासला, त्या क्लासवरून तिकडे जायचं आणि ते दिवसातले 24 आवर्स आपण संपवून टाकू. मला असं वाटतं ना, थोडंसं क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि पॅरेंट्स या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. कारण शेवटी विद्यार्थ्याची फीज भरणं किंवा विद्यार्थ्यांच्या मार्कांना पॅरेंट्सशी घेणं देणं असतं. बाकीच्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. ॲज अ पॅरेंट्स तुम्ही विद्यार्थ्यांकडे कसं बघताय, त्याच्या डेव्हलपमेंट कसंकडे बघताय. आज जरूर असाइनमेंट जरूर चेक करा मुलांचे. खास करून लहान मुलं जेव्हा असतील, ही असाइनमेंटची सवय आहे ना,
त्यांची रिव्हिजन झाली पाहिजे. मला असं वाटतं होमवर्कचा खरा अर्थ तो असायला पाहिजे की रिव्हिजन, तुम्ही शिकलेल्या गोष्टीमध्ये मास्टरी घेणं, हे होमवर्कचा अर्थ असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यासाठी मग सोल्युशन काय असू शकेल, तर होमवर्क तुम्ही कसा करताय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे होमवर्कलाच जर तुम्ही रिव्हिजन समजून करत असाल तर तुम्हाला वेगळा एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही. पण होमवर्क हा फक्त दिखाऊपणासाठी, वह्या भरण्यासाठी असेल तर प्रॉब्लेम आहे. जसं की सायन्सचे प्रश्न दिलेले आहेत, सायन्सचे प्रश्न जर पाठांतर करून तुम्ही लिहिलेत तर तुम्हाला वेगळा एक्स्ट्रा अभ्यास करायची गरजच नाही, किंवा समजून लिहिलेत वेगळा एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही की तुम्हाला नंतर पाठीमागून तुम्हाला सायन्स. तुम्ही काय करताय, गाईड समोर ठेवताय, गाईडमधले फक्त ते क्वेश्चन्स लिहिताय. मग तुम्ही काय फक्त हँडरायटिंगची प्रॅक्टिस करताय का? तुमचं हँडरायटिंग सुधारण्याची फक्त प्रॅक्टिस असते का ती? नो. होमवर्क करताना ह्या गोष्टी आवर्जून बघा की फक्त लिखाण होतं आहे आणि इथून डेव्हलपमेंट होत नाही आहे, नुसतं वह्या भरण्याचा कार्यक्रम जो आहे तो जर होत असेल तर हा होमवर्कवर पालकांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे की आपली मुलं एक्झॅक्टली काय करतात. बरीच मुलं टी व्ही लावून फक्त इकडे वही भरत असतात. देन यू आर वेस्टिंग युअर टाईम. माझं प्रामाणिक मत आहे, जर तुम्ही हे करत असाल की वही फक्त भरत असाल तर तुम्ही तुमचं 1 ते 1.5 तास त्याच्यासाठी देताय. मी असं म्हणतो की तुम्ही अर्धा तास जर तीच गणितं सोडवण्यामध्ये घालवली असती तर तुम्हाला कमीत कमी त्या गणितांची ओळख झाली असती, तुम्हाला मास्टरी आली असती त्या गणितामध्ये. पण तुम्ही 1.5 तास गणितं कॉपी करायचा प्रयत्न करताय. तुमचा अभ्यास तर वाढतोय, तुम्हाला असं वाटतं तुम्ही भरपूर अभ्यास करताय, आमच्या मुलांनी भरपूर अभ्यास केलेला आहे, बट इट इज युजलेस. आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अर्थात मी तुमच्या उत्तराची सुद्धा वाट बघतोय कॉमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला काय अनुभव येतो होमवर्कसाठी. वेळेमध्ये होमवर्क होतो का तुमच्या मुलांचा? तुमच्या मुलांना अतिरिक्त वेळ मिळतो का एक्स्ट्रा काही करण्यासाठी, की फक्त बिझी शेड्यूल्समध्ये तुमचा मुलगा अडकला आहे? तर येस, कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर रिप्लाय द्या. धन्यवाद.